नासजुकची ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. शक्यतो बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय सांगा? बिनविरोध निवडणूक होऊ नये. पोटनिवडणूक लागली नासजुकच्या ग्रामपंचायतच्या सरपंचाची, हे बरोबर आहे. परंतु बिनविरोध निवडणूक होता कामा नये. वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना, वेगवेगळ्या घटकांच्या माणसांना संधी द्यायला हरकत नाही आणि दिली पाहिजे. घटनेपाशी अशी तरतूद आहे की कुठेच बिनविरोध निवडणूक होऊ नये. निवडणूक आयोग सुद्धा म्हणते काय की बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे घातक आहे, हे लोकशाहीला पूरक नाही. काय म्हणून ही बिनविरोध निवडणूक होऊ नये असं मी माझ्या मताचा मी आघाडीचं काम करतो. भावनिक साथ देखील दिली जाते. नाही ही निवडणूक बिनविरोध करा म्हणून. नाही, भावनिक विचाराला आहारी जाता कामा नये. विधायकपणा असायला हवा, काय त्याचा वापर व्हायला हवा. भावनिक विचार केव्हाही मनात धरू नये. भावनिकने काही होत आहे, त्यानं विधायक काम होत नाहीत भावनिक विचारानं. ही नगर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार का? आपल्याला वाटत नाही होईल म्हणून. का होऊ नये? विविध प्रसंगी आम्ही सुद्धा फॉर्म टाकू, पण आम्ही मुळात डाव्या आघाडीची माणसं. हे दोन्ही सगळे उजव्या आघाडीचीच माणसं आहेत. एकाने टाकला, दोघांनी टाकला, तिघांनी टाकला तरी ते उजव्या आघाडीची माणसं आहेत. ते आमच्यासारखा डाव्या आघाडीचा माणूसच नाही. मग आमच्यासारखं टाकलं तर कुठं बिघडते? का नको संधी कुणाला? नवीन माणसांना, नवीन माणसाला संधी का नको? विधायकपणा त्यांच्याकडे असेल तर त्यांचा सुद्धा हक्क आहे, कर्तव्य त्यांना निवडणूक लढवणे. निवडणूक जर बिनविरोध काढायची म्हणले तर असं होऊ शकत नाही आणि होऊ बी नाही. घटनेच्या दृष्टिकोनातून हे पूरक नाही. निवडणूक आयोगाला सुद्धा हे मान्य नाही, घटनेला सुद्धा हे मान्य नाही. निवडणूक ही झालीच पाहिजे.